नमस्कार माझं सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सोया चिली मोमोजची रेसिपी. नेहमी आपण जे व्हेजीस मोमोज आहे, पनीर मोमोज आहे, चीज मोमोज आहे, इत्यादी प्रकारचे मोमोज आता बनवले जाते. तर एकदा तुम्ही हे वाले सोया चिली मोमोज ट्राय करून बघाल. खूप मस्त वाटते खायला. अगदी ज्युसी आणि एकदम प्रोटीननी भरलेले असते थोडेसे. तर काय करायचं आहे, आपल्याला मैदा घ्यायचा आहे. 2 कप मैदा घेतला, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं व त्याचा असा सॉफ्ट डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. डो छानपैकी असा तयार करून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकून आणि नंतर याला साईडला झाकून ठेवून द्यायचं. नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता सोया मोमोज बनवायचे आहे. तर यासाठी आपल्याला सोया अगोदर बॉईल करणं पडेल. तर गरम पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, त्यामध्ये 1 कपच्या जवळपास सोयाबीन टाकली आणि छानपैकी अशी तिला शिजवून घेतलेली आहे. शिजवून झाल्यानंतर पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थंड पाणी टाकून तिला थोडीशी थंडी होईल इतपत ठेवून द्यायचं व स्ट्रेनरमध्ये काढून ठेवून द्यायचं. नंतर काही वेजीस घेतल्या, त्यालासुद्धा छानपैकी मी असं धुवून घेतलं. नंतर त्यामध्ये मी आपल्याला चॉपिंग करायची आहे. तर त्यासाठी मी पत्तागोबी घेतली अगोदर. तिला कापून घ्यायचं आहे बारीक बारीक मस्त. आणि एक तर तुम्ही बारीक चाकूने कापू शकता किंवा चॉपरनेसुद्धा कापू शकता. जे तुम्हाला इझिली वाटेल ना त्याच्याने तुम्ही कापू शकता. तर पटकन बनवायचं असेल ना तर चॉपरमध्ये पटकन बनले जाते. तर तुम्ही एकदा ट्राय कराल. तर मी यामध्ये अगोदर पत्तागोबीला छोटे छोटे तुकडे करून याला असं चॉप करून घेतलेलं आहे आणि बाकीच्या वेजेस पण आपल्याला अशाच प्रकारे चॉप करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये पत्तागोबीची क्वांटिटी जास्त वाढवून जे सोया आहे ना तिची क्वांटिटी कमी करू शकता. तर यामध्ये मी काय केलेलं आहे, सोयाची क्वांटिटी जास्त ठेवली आणि पत्तागोबीची वगैरे किंवा भाज्याची वगैरे ते क्वांटिटी थोडी कमी केलेली आहे. नंतर शिमला मिर्च पण मी तशीच चॉप करून घेतली व कॅरेटसुद्धा तसंच चॉप करून घेतलेलं आहे. आता ह्या वेजीसला साईडला ठेवून द्यायचं आणि जी सोयाबीन होती ती छानपैकी अशी थंडी झाली आहे, त्यातलं पूर्ण एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं व तिलासुद्धा चॉपरमध्ये टाकून चॉप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्तपैकी ही चॉप झाली आहे. हिला थोडं वेगळं ताट ठेवायचं आणि नंतर मी कांदा व मिरची त्यालासुद्धा चॉप करून घेतलेला आहे. तुम्ही बारीक बारीक काटूनसुद्धा याला करू शकता. नंतर कढाईमध्ये बटर किंवा तेल टाकायचं आणि त्यामध्ये मस्तपैकी थोडंसं जिरं टाकायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला लसूण सोबतच बारीक किसलेला अद्रकसुद्धा टाकायचा आहे. चिरून किंवा किसून टाकायचा. मस्तपैकी हाय फ्लेमवर ठेवायची गॅस, कारण की स्मोकी फ्लेवर छान येते याच्यावाला आणि आपल्याला भाज्या पूर्णपणे अशा शिजवायचा नाही आहे. थोडासा हलक्या कच्च्या राहील इतपत करायचं आहे. नंतर बारीक केलेला कांदा व मिरचीसुद्धा टाकायची आहे. त्यालासुद्धा परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये ज्या बारीक केलेल्या भाज्या होत्या ना, गोबी, गाजर, शिमला मिर्च वगैरे, त्यांनासुद्धा असं मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्यासा आदर कच्च्या पाहिजे. पूर्णपणे शिजला तर ते चव जी आहे ना थोडीशी क्रंचीनेस असते ना ती कमी होऊन जाते. नंतर जी सोया आपण बारीक केली होती तीसुद्धा टाकायची आहे यामध्ये. तिलासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं मिक्स झालं की यामध्ये काही मसाले टाकायचे आहे. मसाल्यामध्ये मी अर्धा चम्मचच लाल तिखट टाकलेलं आहे. थोडं फिका आहे म्हणून तुम्हाला असं वाटेल की 1 चम्मच टाकलेला फिका आहे थोडंसं हे. नंतर सोबतच मी 1 चम्मच काळी मिर्च पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे. 1 चम्मच सोया सॉस व 2 चम्मच टोमॅटो सॉस टाकायचा आहे. मस्तपैकी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जोपर्यंत हलकंसं मॉइश्चर त्यातलं कमी नाही होत तितपत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे व चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर शेवटी आता तुम्हाला ही स्टफिंग थोडीशी लूज वाटत असेल, बट जसं हे थंड होते ना तसं थोडंसं हे बरोबर ड्राय व्हायला लागते. तर आपल्याला खूप जास्त असं ड्राय पण नाही करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त असं पातळ म्हणजे आपल्याला फिलअप नाही करता येईल इतपत पण नाही हे करायचं आहे. नंतर मी काय केलं, जी स्टफिंग तयार झाली होती तर तिला थंडपणे करून घेतले दुसऱ्या एका कढोड्यामध्ये काढून, कारण की जास्त वेळ लागत नाही स्टफिंग ह्या व्हायला शिजायला. आणि नंतर जो डो होता आपण सुरुवातीला बनवलेला त्याचा पातळ लाटून घेतल्या व ज्या प्रकारे तुम्हाला मोमोज तयार करता येतील ना कोणत्याही शेपमध्ये. आता मला काय होतं की घाई होत होती थोडीशी म्हणून मी डायरेक्ट मोदकसारखेच याला बनवलं. अगर समज तुम्हाला
बरोबर परफेक्ट अशी शेप द्यायची असेल ना, तर माझा एक व्हिडिओ आणखी मागे टाकलेला होता. त्याच्यामध्ये मी परफेक्ट दाखवलं आहे की कसे मोमोज आपल्याला तुम्ही फिलअप करू शकता मस्तपैकी. हे घाईघाईमध्ये बनवले, तर मी याला साध्या ज्या प्रकारे पटकन बनेल ना, तशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केलेला होता. मोमोज तयार करून झाल्यानंतर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, स्टीम करून घ्यायचं आहे. तर मी पाणी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं. नंतर छाननीला स्ट्रेनरला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये मोमोज जेवढे मावेल तेवढे मोमोज ठेवायचे व वरून थोडंसं ऑइल लावून घ्यायचं व झाकून याला कमीत कमी 5-6 मिनटं शिजवून घ्यायचं. मस्तपैकी हे शिजून तयार राहतात. बघू शकता किती मस्त झालेलं आहे. मी आणखी छान दिसण्यासाठी यामध्ये थोडंसं वरून रेड चिली पावडर व कोरिएंडर टाकलेलं आहे. तुम्ही हे आवडत असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करून घ्यायचं. आता हे स्टीम झालेले मोमोज तुम्ही असे पण खाऊ शकता किंवा फ्राय करून आवडत असेल ना, तर तेलामध्ये मस्तपैकी गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला याला फ्रायसुद्धा करता येते. बाकीचे पण मोमोज आपल्याला अशाच प्रकारे स्टीम करून घ्यायचं आहे, ज्या प्रकारे तुम्हाला मी दाखवत आहे. खूप जास्त वेळसुद्धा शिजायला लागणार नाही, याला 5-6 मिनटामध्ये तयार होऊन जाते. तर ते वाले पण बाकीचे पण मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे हे मोमोज तयार झालेले आहे. तर आता तुम्हाला चटणी वगैरे बनवायची असेल ना, तर चटणीसुद्धा बनवून घ्यायची मस्तपैकी. मी चटणीची रेसिपी शेअर नाही केलेली आहे. मी चटणी बनवली होती पण चटणीची रेसिपी शेअर नाही केली. अगर तुम्हाला बनवायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगाल, मी ती रेसिपीसुद्धा शेअर करणार. अशा प्रकारे हे सोया चिली मोमोज तयार झालेले आहे. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा.